तिकिटाचे पैसे मागितले म्हणून एका प्रवाशाने चाकूने हल्ला करत एसटीच्या कंडक्टरला जखमी केले। योगेश नामदेव काळे, वय वर्ष 40, राहणार डोंगरगाव, तालुका फुलमारी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे जखमी कंडक्टरचे नाव आहे। तर फिरोज शेखनूर शेख, वय वर्ष 33, राहणार कान्होली बारा, तालुका हिंगणा असे आरोपी प्रवाशाचे नाव आहे। शुक्रवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास नागपूर कोंढाळी मार्गावरील रिंगणा बोडी गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली। यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळासाठी खळबळ उडाली होती। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर आगाराची हिरकणी एसटी बस 51 प्रवाशांना घेऊन नागपूर येथून कोंढाळी मार्गे संभाजीनगरकडे जात होती। आरोपी फिरोज हा नागपूर येथून बसमध्ये बसला। नागपूर बस स्थानकावर बसमध्ये गोंधळ घालून माझी जागा रिझर्व्ह आहे म्हणून त्याने महिला प्रवाशांना बसमधून खाली उतरवले। सदर बसच्या कंडक्टरने याकडे दुर्लक्ष केले। यानंतर बस नागपूर येथून कोंढाळीकडे निघाली। नंतर कंडक्टर योगेश याने नागपूर कोंढाळी प्रवास करणाऱ्या फिरोज शेख याच्याकडे तिकीट मागितले असता आपण ऑनलाईन तिकीट काढले आहे असे त्याने सांगितले। यावर कंडक्टर योगेश याने ऑनलाईन तिकीट दाखवण्यास सांगितले असता फिरोजने योगेश यांच्यासोबत वाद घातला। याच दरम्यान फिरोजने नागपूर कोंढाळी मार्गावरील रिंगणा बोडी गावाजवळ योगेश याची गच्ची पकडून डोक्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले। बसमधील काही प्रवाशांनी फिरोज याला पकडले। तसेच विनोद इंगोळे, तालुका अकोला या प्रवाशाने तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली। यातच फिरोजने चाकू व मोबाईल चालत्या बसमधून बाहेर फेकून दिले। बस चालक संतोष जाधव, वय वर्ष 47 याने कोंढाळी पोलीस ठाण्यात बस नेली। कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी जखमी बस कंडक्टर योगेश याला उपचारासाठी कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। यानंतर योगेशला पुढील उपचारासाठी पाठवण्यातही आले। या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आरोपी फिरोज विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे।